मी रविराज साबळे पाटील, ना कोणत्या प्रस्थापिताचा पोरगा, ना माझ्या मागे कोणता राजकीय वारस आहे. मी शेतकऱ्याचा पुत्र, या मातीमधून वाढलो, या मातीमधून घडलो आणि मला जाण आहे या शेतकऱ्यांची. मला माहिती आहे इथल्या लोकांना किती त्रास होतो. तुमचे नेते बांडगुळासारखं कधीही काही बोलणार, टग्यासारखं कधीही वागणार आणि त्याच्या आजूबाजूचे बगलबच्चे आम्हाला धमक्या देणार. ए भावड्या, एक गोष्ट लक्षात घे, हा शेतकऱ्याचा पोरगा आहे. ज्या दिवशी शेतकऱ्यांसाठी काम करायचं ठरवलं ना, त्या दिवशी मी माझ्या घरावरती तुळशी पत्र ठेवलंय. माझ्या नावाच्या पुढे मी शहीद लावतो. माझ्यावर प्रेम करणारा एक दोन लोक नाही, लाखो नाही, करोडो लोक आहेत. मी जर अन्यायाविरुद्ध बोलतोय तर तुमच्या बुडाला आग का लागते? तुमच्या साहेबाला सुधारायच्या संधी द्या. तुमच्या साहेबाला एक मीटिंग घेऊन सांगा, बाबा सुधर, हे असं नको बोलू, आम्हाला तोंडावर पडावं लागते, आम्हाला राग येतोय, तू आमचा बाप आहे. सुधरा. अजून पण शेती आहे ना, बाप शेतकरी आहे ना तुमचा. एखाद्या नेत्याची चाटण्यापेक्षा त्या बापाच्या पायावर पडा आणि म्हणा आमची निष्ठा तुमच्या पायावरती आहे. या शेतीला, इथल्या शेतकऱ्यांना, इथल्या सामान्य माणसाला भिकाऱ्याचे दिवस आले तर तिथल्या सरकारमुळं. हा महाराष्ट्र आहे, बिहार नाही. तुमच्या धमक्यांना मी घाबरत नाही, कारण की मी माझ्या नावासमोर पहिल्या दिवसापासून शहीद लावतो. असंख्य लोक प्रेम करतात माझ्यावर आणि ते प्रेम म्हणजे त्यांचा मी आवाज आहे म्हणून प्रेम करतात. मला कोणतं राजकारणही करायचं नाही, मला कोणत्या राजकारणातही इंटरेस्ट नाही, पण जिथं अन्याय होत असेल तर तिथं मी बरसणार. जिथं चूक आहे तिथं चूक म्हणायला शिका, जिथं बरोबर आहे तिथं बरोबर म्हणायला शिका, तेव्हा सुधारणार. नाहीतर गुलाम राहताल, गुलाम. आणि मला धमक्या देण्यापेक्षा सिंपल एक गोष्ट करा, जो कोणी बांडगुळ शेतकऱ्यांविरोधात भूमिका घेईल, सामान्य माणसाविरोधात भूमिका घेईल, तुमच्या नेत्याला समजवा आधी की या शेतकऱ्यांच्या जीवावरच सगळं चालतं. हा कृषी प्रधान भारत आहे, हा समृद्ध महाराष्ट्र आहे. या महाराष्ट्राला समृद्ध राजकारणाची परंपरा आहे आणि तुम्ही जर तिथं पदावरती बसून टगेगिरी करत असाल, गुंडगिरी करत असाल तर हा महाराष्ट्र खपवून घेणार नाही. माझ्या नादी लागायचा प्रयत्नच करू नका. माझ्यावर प्रेम करणारी लोक अगदी भरभरून प्रेम करतात.